महाविकास आघाडीला लोकसभेत यश येणार नाही. महाविकास आघाडीतील मतभेद पाहता त्यांना लोकसभा निवडणुकीत यश येणार नसल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली. त्यामुळे महायुतीला 48 जागांवरती विजय मिळवण्यात यश येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. ते ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. भारतीय जनता पार्टी बूथवरचा नारा देत वेगळा विचार घेऊन पुढे येत आहे. 2019च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला जी मते मिळाली त्या बूथवर अतिरिक्त 370 मते भाजपला मिळवायची आहेत. ही अतिरिक्त 370 मते कशी मिळवायची याकरिता भाजप बूथ विजन अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान 3 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन भाजपाचे कार्यकर्ते पत्र देणार आहेत. प्रत्येक घरावरती आणि गाडीवरती स्टिकर लावण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावरती भाजपाचा झेंडा लावला जाईल. 4 ते 9 एप्रिल हे अभियान सुरू असेल. या काळात जो भाजपाचा मतदार नाही त्याचंही मन वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच जिथे महायुतीचा उमेदवार आहे जिथे महायुतीचा उमेदवार आहे तिथे त्यांचा प्रचार करणार आहेत. ठाणे, कल्याण, पालघर येथील उमेदवारांबाबत चर्चा करून तोडगा निघेल. प्रत्येक पक्षाला वाटते की आपलाच उमेदवार असावा, पण एकदा निर्णय झाला की भाजपाचे कार्यकर्ते काम करीत असतात. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. आमची मनं जुळली आहेत, त्यामुळे उमेदवारांची नावे लवकरच बाहेर येतील असंही ते यावेळी म्हणाले. या लोकसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 370 पार भारतीय जनता पार्टी आणि एनडीए 400 पार असा नारा दिलाय. 370 पार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्येक कार्यकर्ते मनावर घेतला आहे आणि म्हणून प्रत्येक बूथवर गेल्या वर्षी मिळालेली मते त्यामध्ये 370 मतांची वाढ करायची अशा प्रकारचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय आणि पुढील 6 दिवस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ विजय अभियान हे राबवणार आहेत. सुट्ट्या असू शकतात, त्यामुळे लोक गावाला जायचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आत्तापासून एका अर्थाने हे सांगणं या निमित्ताने सुद्धा आहे की लोकशाहीचा उत्सव आहे हा आणि विकासासाठी मतदान आपल्याला करायचं आहे. पुढच्या भवितव्यासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, सुखकर आयुष्यासाठी एका अर्थाने उत्तम, चांगलं, सशक्त सरकार, विकासाचं सरकार आलं पाहिजे यासाठी मतदान करायचं आहे. त्यामुळे आम्ही मतदारांना विनंती करतोय आणि मतदार तेवढे जागरूक आहेत. आम्हाला नक्की विश्वास आहे की जरी सुट्ट्या आल्या असल्या तरी मतदार इथे थांबून मतदान करतील आणि त्यानुसार आपलं सुट्ट्यांचं टाइम टेबल ऍडजस्ट करतील. मला असं वाटतं की ते जाहिरातींमध्ये नक्की असं आहे की ते बेरोजगारी प्रश्न उपस्थित करतायत, पण नक्की काँग्रेसच्या नेत्यांना, मग ते राहुल गांधींपासून अनेकांवरती बेरोजगारी आली आहे, त्याच्याबद्दल त्यांना जास्त चिंता अशी वाटते. महागाई खरं म्हणजे जर चर्चाच करायची असेल तर ती करता येईल. महागाईचा तेव्हाच निर्देशांक आणि आजचा निर्देशांक किती होता, त्यामुळे त्यांची नुसत्या जाहिरातीतून चालणार नाही.